रात्रपाळीची टीम गस्त घालून असताना नागपूरच्या खांदेनगरला कत्तलीकरिता कुरेशींनी जनावरे बांधली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून त्यांनी एक कारवाई केली। पंचसक्षम धाड घालून 10 गायी आणि 1 वासरू असा 1,05,000 रुपये किमतीच्या जनावरांची सुटका केली। यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खांदेनगर मधील नाल्यांच्या काठावर कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवल्याची माहिती नागपूरच्या रात्रपाळीच्या पोलीस पथकाला मिळाली। त्यावरून पोलिसांनी पंचसक्षम कारवाई करून 10 गायी व 1 वासराला जीवनदान दिलंय। 1,05,000 रुपये किमतीचे हे जनावर आहेत। त्यांना गोरक्षणमध्ये पाठवण्यात आलंय। 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बरोबर आहे। नाईट डीबी पथकाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक खांदेनगरला नाल्याच्या बाजूला एका कुरेशीकडे जनावर बांधलेले आहे। ते कत्तल करण्याकरिताच आहेत बांधलेले अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी 2 पंचांसमक्ष की नाईट डीओ APS सोनवणे यांच्या मदतीला घेऊन नाना भोगे यांनी रेड केलेली आहे। त्याच्यात 10 गायी आणि 1 गोरा अशी 11 जनावरं टोटल 1,65,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलं आणि पुढील सुरक्षेच्या दृष्टीने तपासाच्या दृष्टीने सुरक्षित ठेवण्यासाठी त्या गोवंशमध्ये पाठवण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून अरेस्ट केलेले आहे। तर आरोपी मोहम्मद इम्रान कुरेशी वल्द सत्तार कुरेशी आणि मोहम्मद रियाज शेख अहमद कुरेशी या दोन्ही लोकांविरुद्ध मागचे 2 गुन्हे दाखल आहेत। 2 वेळा पण ते अरेस्ट झालेले आहे। आता पण त्या या गुन्ह्यात अरेस्ट केलेले आहे आणि याच्यात नाना भोगे, शेख इम्रान, मेनेवार, संतोष शेंद्रे, गगन यादव या लोकांचा समावेश आहे। 1,65,000 रुपयाचं आहे टोटल 11 जनावरं।